नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जनस्वराज्य पक्षामध्ये आनंदराव देवमाने यांच्या घर वापसीमुळे महापालिकेच्या निवडणुकीला रंगत येणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. मिरज प्रभाग 7 मध्ये आनंदराव देवमाने महापालिकेची निवडणूक जनस्वराज्य पक्षाकडून लढणार असल्याचे माननीय श्री समीदादा कदम यांनी सांगितले. काही दिवसापूर्वीच मिरजेतील माजी नगरसेवक आनंदराव देवमाने यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. महापौर निवडणुकीत जयंतराव पाटील यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर ते भाजपमधून जनस्वराज्य पक्षात गेले होते. यानंतर ते पुन्हा जनस्वराज्य पक्षात प्रवेश केल्यामुळे जनस्वराज्य पक्षाला पाठबळ मिळाले आहे. अशा या नाट्यमय घडामोडीतून महापालिकेचा मतदार मात्र नेमकी काय भूमिका घेणार हे येणारा काळच ठरवणार आहे. आज आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घर वापसी झालेली आहे. काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या समज गैरसमजातनं काही गोष्टी घडलेल्या होत्या, पण एक कुटुंब असल्यामुळं पुन्हा आम्ही सगळे गुण्यागोविंदानं प्रभाग 7 मध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या 5 वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त झाल्यावरती जनस्वराज्य शक्ती पक्षानं जो भरघोस निधी आनंदराव देवमाने यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला, त्या माध्यमातून निवडणूक आणि प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेंचा हा अजेंडा, हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा, महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी इनामदार, त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंदजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी मी त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा कसं हा पुढे केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवअण्णा कुरणे, समीरभाई मालगावे, सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय ताकदीनं पुढे घेऊन या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष, महायुती, भारतीय जनता पार्टी पुढे येईल, चांगली निवडणूक करेल, एवढा आमचा सगळ्यांचा ताकदीनं प्रयत्न असेल. जनस्वराज्य पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो. माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चुकतोय कुठेतरी आणि आपण पुन्हा जनस्वराज्यमध्ये जावं आणि जनस्वराज्यमधूनच उमेदवारी मागून लढवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचाच दबाव मला आला. त्यानंतर पुन्हा आम्ही 2 दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच समीदादांच्या बरोबर आणि सावकारांच्या बरोबर राहिलं पाहिजे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जनस्वराज्य शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे. भविष्यात मी जनस्वराज्य पक्षाकडूनच निवडणूक लढवित आहोत आणि यापुढेही जसं मागं 5 वर्षात काम केले, 15-20 वर्ष आम्ही या भागात आहे, त्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न मी सदैव करत राहील. या निमित्ताने मी वाहिली. तसंच ठरल्याप्रमाणे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारी आम्ही राज्यातली आघाडी, मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा होता. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनीकोरे सावकार साहेब आणि चंद्रकांत दादांबरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचा त्या ठिकाणी आश्वस्त आम्हाला चंद्रकांत दादांनी केलेला आहे. त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो.